हर हर महादेव मित्रांनो, राधे राधे. सकाळ झाली आपली. मस्त फ्रेश वगैरे झालोय. वाजलेत 6:30. मस्त आता जिमला जायची तयारी करू. आज बाहेर पाऊस थांबलाय आणि वारा सुटलाय. फक्त वारा आहे, पण हा बघा कसला अंधार गेलाय, खतरनाक एकदम. पावसाने ठरवलं वाटतं सकाळचा पडायचा नाही, सकाळचा आराम करायचा आणि एकदा का संध्याकाळ झाली की एक मार्गी सुरुवात करायची. म्हणजे जसा जे जॉबला वगैरे जाणारे लोक आहेत, जॉबला वगैरे जाणारी माणसं आहेत, त्यांना आरामात जाऊन द्यायचा, पण येताना त्यांची वाट लावायची संध्याकाळी. आज एक स्कूप घेतो, काल अर्धे स्कूप पण काय वाटलं नाही. बघू एक स्कूपने काय होते. आज मुंगे आले तर आलंय, झालं आडवा तर झालो. बघू, फक्त कुठं पडाय नको म्हणजे झाला. थंडी पण बेकार लागते, कारण अंगावर घेतल्याशिवाय झोपूच शकत नाही, एवढी थंडी लागते. आणि फॅनची तर गरजच नाही. फॅन लावलं तर अजून वाट लागते. जाम थंडी लागते. आता फक्त असा पाऊस वगैरे नसला ना दुपारचा, थोडा म्हणजे जाणवते गरमी, घरी बाहेर पाडल्यावर गार लागतो फक्त. पण परत पाऊस चालू वगैरे असला ना की गार लागतो. चेस. हा प्री वर्कआउट ना कडक लागतो, म्हणजे स्ट्रॉंग लागतो. तो मागचा होता तो इझिली जायचा आरामात. हा जरा हार्ड आहे जायला, टेस्ट एकदम अशी हार्ड आहे. चलो निघू जिमला. झाली केरी गाऊन प्री वर्कआउट घेऊन निघू थेट जिमला. चला. रस्ता खाली असतो, पाऊस असतो. आज रस्ता जरा माणसं आहेत रस्त्याला. बघू आता जाताना आपण सुखात जातोय, येताना कशी येतो. आजचं वातावरण असं झालं की सकाळचे 5 किंवा 5:30 होते. सकाळची पहाट कशी असते तसा अंधार आहे, अजून नीट उजळला नाही. सो आलोय मी आता जिमला. आज आहे बॅक डे, बॅक आणि बायसेप. सो दादा पण येतो आता. चलो मारू आज मस्त बॅक आणि बायसेप. वर्कआउट इज डन. आज मारले आपण बॅक आणि बायसेप, आणि नेमकी जायच्याच टायमाला हा पाऊस आला आहे. कारण 5 मिनटं आधी अजिबात पाऊस नव्हता, म्हणजे पावसाचा शक्यता पण नव्हती की पाऊस पडेल. जसा मी बाहेर निघालो तसा पाऊस चालू, आणि असा जोरात पडायला लागला आहे, खतरनाक. जिमपासून इथं येईपर्यंत पाऊस चालू होता, आणि इथं आलो तसा पाऊस बंद, म्हणजे डायरेक्ट गायबच. कसला पाऊस छोटा असेल राव. नंतर मला परत जायचं डेंटिस्टकडं. ती आपली कॅप बसवायची आहे, आज सगळा फायनल होईल. आणि मग डेंटिस्ट झाल्यानंतर केस कापायला जायचं आहे या पावसात ना. मेन म्हणजे तो रेनकोट मला घालायचा सोडा, न्यायलाच कंटाळा येतो. घालायची राहिली पुढची गोष्ट. आणि पाऊस बाबा जाम खोटा आहे रे बाबा. पाऊस आता काय त्याचे दिवस आहेत, काय बोलू शकत नाही. आलोय घरी. सो माझा प्लॅन चाललाय की बाहेर म्हणजे आता जायचं आपल्या डेंटिस्टकडं आणि केस कापायला.
सो आधी आंघोळ करू की नंतर आल्यानंतर आंघोळ करू, नाहीतर केस कापायचीच आहेत, मग नंतर आंघोळ करायला लागतं. एक काम करतो, ओट्स खाऊ. मग आता पहिलं प्रोटीन घेऊ, नंतर मग थोड्या वेळानं ओट्स करू, ते खाऊ आणि मग जाऊ. कारण नंतर मग आल्यानंतर आंघोळ करू. परत तिकडं थोडा टाईम लागणार आहे, मग ओट्स खायला लेट होतील. लेट झालं तर परत दुपारी भूक लागणार, म्हणजे जायच्या आधी ओट्स खाऊ. A few moments later. प्रोटीन घेतो आता. सकाळ सकाळ असा डोका फिरतो ना पावसामुळे. बघा ना, जिममध्ये होतो तेव्हा पाऊस चालू झाला, ठीक आहे. म्हणजे नेमकी मी निघायच्याच टायमाला पाऊस चालू झाला, ठीक आहे. निघालो 5 मिनटावर जिम आहे फक्त, म्हणजे गाडीवर 5 मिनटं लागतात, चालत 10-15 मिनटं जातात. निघालो जिमवरनं, निघायच्या टायमाला बरोबर नेमका पाऊस. नंतर आलो, ठीक आहे, पाऊस चालू होता. दूध वगैरे घेतला, पाऊस चालू होता. नेमकी घरी आलो, खाली पार्किंगला आलो, गाडी लावली, पाऊस बंद. काय बोलता रे पाऊस, काय पाऊस, कसला खोटा असेल पाऊस राव. म्हणजे त्या 5 ते 10 मिनटासाठी म्हणजे मी नेमकं निघावं आणि घरी पोचावं, त्याच फेजला बरोबर पाऊस. काय राव, काय करायचं. पाऊस पाऊस बाबा, त्याच्या पुढं काय नाही. मार्केट ओपन झाल्याच आज आई शपथ गॅप डाऊन डायरेक्ट 0.5% डायरेक्ट गॅप डाऊन आज निफ्टीमध्ये. म्हणजे हा निफ्टी हा गॅप फिल करायला आलेली. निफ्टी निगेटिव्ह म्हणजे सगळे ऑल सेक्टर बहुतेक निगेटिव्ह, म्हणजे बँक सेक्टर, नंतर फायनान्स सेक्टर, ऑटो सेक्टर, FMCG सेक्टर, IT सेक्टर फक्त पॉझिटिव्ह आहे. बाकी सेक्टर आज सगळे निगेटिव्ह आहेत 0.5%. आणि आपला गोल्ड, अरे बापरे, गोल्ड काय एवढा विषय नाही गोल्डमध्ये. शीट यार, मी इथं काल बसणार होतो या ट्रेडला, पण मला कॉन्फिडन्स नव्हता इथं. कारण हा जरा ना, ही लेवल जरा इम्पॉर्टंट आहे, कारण ही मोठी लेवल आहे. मला इथं जरा बसायला भीती वाटत होती, नाही बसलो. पण आपला व्ह्यू आणि ॲनालिसिस बरोबर होता. इथं ट्रॅप केलं बायर्सना आणि लिक्विडिटी घेऊन थेट खाली. नंतर काय इथेरियम आज 1% निगेटिव्ह आहे. BTC पण बहुतेक 1% निगेटिव्ह आहे. BTC या लेवलवरच खेळतोय, म्हणजे या लेवलवरच त्याची जास्त मुवमेंट आहे. ना या लेवलच्या खाली जाईल, ना जास्त वरती जाईल. आणि आपला सिल्वर आणि गोल्डमध्ये बहुतेक तेवढीच, म्हणजे सेम मुवमेंट सेम असते. मार्केट इज ओके, मार्केटमध्ये काय विषय नाही एवढा. आता ओट्स बनवू आणि मग थोडा वेळ खाऊ दे आणि आंघोळ नाही करत आधी, मग निघू डायरेक्ट डेंटिस्ट आणि केस कापून येऊ मस्त. चलो. पाऊस बाबा, पाऊस असा पावसानं डोका फिरवला ना सकाळ. आता परत चालू झाला आहे. बघू आता, आज मजा बघू पावसाची. परत जायचं ना आपल्या खाली, बघू तेव्हा काय असेल विषय. भाई पाऊस एकदम एक्स्ट्रीम लेवलला आला आहे, म्हणजे थेट आपल्या काचांवर पाऊस येतं, डायरेक्ट पाणी काचांवर. एवढा बेकार पाऊस आला आता, खतरनाक आहे बघा. काहीच बाहेरचं दिसत नाही आणि गडगडतोय बाहेर. ओट्स रेडी झालेत आपले, ओट्स आर रेडी. म्हणजे गडगडतोय पण विजा पण चमकतात बेकार, एकदम खतरनाक. ते बघा, आला काय आवाज, काय माहिती आवाज आला का नाही. ओट्स खाता येतं, ओट्स. चला ओट्स खाऊ मस्त. ये देखो ओट्स, और ये मार्केट चालू आहे बाय. सो मी तर आता एक ट्रेड मारला आहे गोल्डमध्ये. सेलिंगचा सेटअप आहे, रेजिस्टन्सवर आहे आणि एक छोटीशी ट्रेड लाईन बनवत होती, ती ब्रेक झाली. सो ट्रेड मारला पटकन आणि आपला आता टाईम झाला आहे डेंटिस्टकडे जायचा. सो बघू, SL आहे लावला आहे आणि टार्गेटही लावला आहे. A few moments later. मोठा विषय झाला आहे खूप इथं, मोठा विषय झाला आहे. कारण गाडी माझी होती इथं, बाईक आपली, आणि झाड पडला आहे नेमका त्याच्यावर. आणि मी आतमध्ये होतो, जाम म्हणजे अशी इंचीभर गाडी पाठी वगैरे असते ना, तो झाड डायरेक्ट गाडीवर होता. जाम वाचले गाडी आता जस्ट काढली मी आणि तिकडं लावले. हो देखो गाडी हमारी, खतरनाक वाचले गाडी, खतरनाक. आईला कसला झाड पडला. नेमकी गाडी थोडी तरी मागं असती ना तर गाडी डायरेक्ट झाडाच्या खाली होती. आणि इथं एक 4 व्हीलर होती,
डायरेक्ट त्या फोर व्हीलर झाड पडलाय. खतरनाक वाचले, खतरनाक गाडी आपले खतरनाक वाचले. हे बघा झाडावर पानं वगैरे पडलेत. एवढाच गॅप राहिलेला, एवढाच असा, एवढाच. नाही तर गाडीवर डायरेक्ट झाड होता आज. वाचलीस रे बाय, वाचलीस. इधर बाल अच्छे लग रहे हैं. अभी घर जाके फिर से वाट लगेगी जाते जाते. हमें भी 2 दिन अच्छे लगते हैं, 3 दिन वहाँ रहना पड़ेगा. हमने नहीं कटाते ना, ऐसे ही होता है. अभी इधर हीरो लग रहा हूँ, उधर जाके खुश चंपू. भैया साइड से छोटे गए थे और ऊपर से मारते उसको. इतना बदनाम करते हैं हमें. इतनी क्या गलती है हमारी. प्रॉपर एकदम. ठीक है. प्रॉपर. चलो झालेत केस का पण. A few moments later. इथून मी धावत आलो. आता चप्पल राहिली इथं, माझी चप्पल निघाले बाहेरना. अरे यार चप्पल परत त्या पाण्यात जायला गेलं मला. अरे यार त्या चपलीच्या नादात भिजलो. तिकडं धावत आलो, गाडी लावली आणि धावत आलो. धावता धावता चप्पल झाली इथं माझी सरळ निघली. म्हणजे पाय तर निघाले चप्पल. अरे काय आज खतरनाक गोष्टी होतात माझ्यासोबतच. सो आलोय घरी मी. आंघोळ वगैरे मस्त केली. पहिली आल्याला आंघोळ केली कारण भिजलेलो मी. आंघोळ केली आणि आता झालं सगळं आवरलंय. आणि आपला ट्रेड चाललाय. ट्रेड एकदम काय खतरनाक चाललाय. SLच्या इथे SL पण नाही उडाला. SLच्या इथं जस्ट थोडा वाचला, नंतर परत आला इथपर्यंत खाली. तिथून परत फिरलाय. आता बघू काय होतंय. एक तर SL तरी नाहीतर टार्गेट तरी. आणि आज माझ्यासोबत एक खतरनाक गोष्टी करतायत. मगाशी मी डेंटिस्टकडे गेलेलो, बाईक घेऊन गेलेलो ना, तेव्हा मी बाईक लावली बाहेर. म्हणजे डेंटिस्ट त्यासमोरच लावली मी. आणि पाऊस पडत होता जोरात. लावली लगेच आणि जरा उशीर झालेला ना, लावली आणि लगेच आतमध्ये गेलो. सो आणि कॅप वगैरे लावायची होती. कॅप वगैरे लावून झाले प्रॉपर सगळी. म्हणजे दात फायनल झालं आहे पूर्ण. कॅप लावायची होती, कॅप झाले सगळं ओके ऑल. मग काय झालं, थोड्या वेळांना म्हणजे आतमध्ये सगळं पॅक होतं ना, मग थोड्या वेळांना माणसं वगैरे ओरडायला लागली. म्हणजे माणसांचा आवाज यायला लागला, काय झालं काय झालं. मग त्या मॅडम बाहेर गेल्या बघितलं तर काय झालेलं माहिती आहे, गाडीच्या इथं आपल्या झाड पडला. थोडक्यात गाडी बसली आपली, थोडक्यात. म्हणजे एक फुटाचा गॅप राहिलेला फक्त. जर गाडी थोडी तरी मागं असते ना, थोडी तरी मागं, गाडीचा काम 25 होता, वाटच लागली असती. आणि माझी एवढी फाटलेली, मला वाटलं की म्हणजे जेव्हा मॅडम म्हणजे डॉक्टर बोलल्या की झाड पडलंय, तुझी गाडी तिथं आहे काय, माझी फुल फाटून हातात. पहिला जाऊन बाहेर बघितली आणि तिथनं लगेच गाडी काढली आणि दुसरीकडे लावली. नशीब चांगलं होतं म्हणून गाडी वाचली, नाहीतर गाडीचा काम आज 25. जय जय राम गाडीचा आज. गाइस ट्रेड अपना फट चुका है. खतरनाक एकदम ट्रेड आहे. आई शपथ. एका कॅन्डलमध्ये काम 25 झालं. एका कॅन्डलमध्ये खतरनाक एकदम बेकार. सो टार्गेट हिट. टार्गेट काय लावूनच ठेवलेला. आता काय खालचा काय आपल्याला भेटणार नाही, टार्गेटच्या खालचा तेवढाच जेवढा आपण लावलेला तेवढा. ही बघा, ही न्यूज आहे. सीज फायर विथ इराण इज ओव्हर. ट्रम्प स्पीकिंग ॲट द नाटो समिट इन Ankara. US President Donald Trump said the Iran ceasefire announced in June is over. Calling Iran's leader bad people, Trump said, I don't want to deal with them. I think MOU signed with Iran is over. His remark came as the US launched fresh strikes on Tehran following tanker attacks in the Strait of Hormuz. ह्यांनी सगळ्यांचा वाटोला लावून टाकलाय. म्हणजे जी डील साईन झालेली इराणसोबत सीज फायरची, ती त्यांनी ओव्हर केले. आणि तो बोलते मला त्या माणसासोबत डील करायची नाही. आणि ती माणसं
बॅड आहेत, म्हणजे दे आर द बॅड पीपल असं त्यांनी सांगितलं आहे. आणि त्यांनी रिसेंटली डायरेक्ट तेहरानवर अटॅक केला आहे आणि आपल्या स्टेट ऑफ हार्मोन्सवर पण अटॅक केला आहे. म्हणून हा एवढा मार्केट लगेच पडला. बघा एवढी मोठी न्यूज आहे, सगळ्यात इम्पॅक्ट कशावर पडला लगेच, सगळ्यात पहिला म्हणजे न्यूज पडल्या पहिला इम्पॅक्ट कशावर पडला, मार्केटवर. नंतर मग बाकीच्या गोष्टींवर इफेक्ट पडेल त्याचा. सो असा असतो मार्केट. न्यूजवर वगैरे लक्ष ठेवावं लागतो, कधी काय होईल. म्हणजे वर्ल्डमध्ये कुठेही काही होऊ दो, आपला वर्ल्डमध्ये कुठेही काहीही होऊ दे, पहिला इम्पॅक्ट तुम्हाला दिसणार मार्केटवर, नंतर मग बाकीच्या गोष्टींवर दिसणार. सो असा असतो आपला मार्केट. आपला 24 तास अलर्ट राहायला लागतो, म्हणजे प्रत्येक न्यूजवर लक्ष ठेवावं लागतो, 24 तास अलर्ट राहायला लागतो. ट्रेडर होणं सोपं नाही गाईज. द हार्डेस्ट प्रोफेशनल इन द वर्ल्ड इज ट्रेडिंग. म्हणजे ट्रेडिंग हा प्रोफेशन सगळ्यात जगात हार्ड आहे. सगळ्यात हार्ड जास्त प्रोफेशन हा ट्रेडिंग आहे. रिस्क है तो इसके भाई, रिस्क लेंगे तो किधर तो उड़ेंगे नहीं तो गिरेंगे भाई, कुछ तो होगा. आप रिस्क प्रॉपर नॉलेज लेके और प्रॉपर उसका एनालिसिस करके आगे के रिस्क समझ के अगर आप रिस्क लेंगे तो डेफिनेटली आप सक्सेस होंगे. अगर आप सट्टा और नसीब पे और लक पे खेलेंगे, मतलब लक और नसीब पे सब छोड़ेंगे तो कुछ नहीं होगा. अगर आपका नसीब अच्छा है तो अच्छा होगा, सब कुछ आपका अच्छा होगा. बट उसके लिए प्रॉपर नॉलेज लगता है, एक्सपीरियंस लगता है, थोड़ा खोना पड़ता है, सब कुछ होता है. अगर आप टिक के रहेंगे तो सब कुछ अच्छा रहेगा. अगर आप आधे में छोड़ देंगे तो सब कुछ मतलब छोड़ेंगे तो कुछ नहीं होगा ना. अगर आपको एक चीज़ करना है तो करना है भाई. आगे पीछे का मत सोचना, कूदो उसमें और आखिर तक खड़े रहो. लंच करतोय मी आता. आज पण लंचला आहे पनीर, स्वीट पोटॅटो म्हणजे रताळी, गाजर आणि दही. कालपासून डाएट जरा चेंज केला आहे. दुपारचा नेहमीचा हाच आपला लंच राहील, रताळी वगैरे, आणि रात्रीला मग चणा वगैरे. सो चला खाऊ मस्त, आता भूक लागले. 10 hours later. सो जेवतोय मी आता. आज भाजी आहे चणा, हरभरा, चपाती, सॅलड. आज काकडी संपले, फक्त आहे बीट. सो जेवू मस्त आता. सो जेवण पण झालं आहे, आवरून पण झालं आहे, सगळं झालं आहे. आता झोपायच्या तयारीला. सो आजचा दिवस जरा खत्री होता. म्हणजे आज काय डेंटिस्टकडे गेलेलो, तिथं गाडीवर झाड पडला असता. नशिबानं आपली गाडी वाचली. नंतर मग केस कापायला गेलो, थोडा भिजलो. सो दिवस गेला आज चांगला. हा ब्लॉग इथंच एंड करू. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू एकदा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.